मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे गॅस विस्फोट झालाय आणि ज्यामुळे 1 वर्षाच्या चिमुकलीचा दुःखद मृत्यू झालाय आणि 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। गंभीर जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय। घटनास्थळी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाची तातडीची तपासणी सुरू असून पुढील तपशील अद्याप समोर आलेले नाहीयेत। ठाणे महापालिकेने स्पष्ट केले की गडकरी रंगायतन खुले केल्याशिवाय डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाची दुरुस्ती सुरू होणार नाहीये। गडकरी रंगायतनाचं काम 10 ते 11 महिन्यांपासून सुरू असून पूर्ण झालेला दावा केला जात आहे, तरीही उद्घाटन नव्हतं। जिल्ह्यातील बरेच रसिक आणि कलाकार यांची आतुरतेने वाट पाहत आहेत। पालिकेकडून अनेकदा तारखा घोषित करून देखील काम उशिराने सुरू झालंय। घाणेकर नाट्यगृहावरती छत गळतीचे तातडीने तात्पुरते उपाय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, पण मुख्य दुरुस्ती गडकरी रंगायतन सुरू झाल्यानंतरच होणार आहे। पुणेकरांसाठी मोठी आर्थिक आणि वाहतूकदृष्ट्या खुशखबर आहे। मेट्रो लाईन विस्ताराला केंद्राची मान्यता। केंद्रीय मंत्रिमंडळाने 3626 कोटींचा निधी मंजूर करून पुण्यातील मेट्रो लाईन वनाज रामवाडीचा विस्तार स्वीकृत केला। 13व्या पासपोर्ट सेवा दिवसानिमित्त भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पासपोर्ट सेवा प्रोग्राम 2.0 आणि देशव्यापी ई पासपोर्ट सुविधांचा शुभारंभ केलाय आणि या योजनेमुळे पासपोर्ट संबंधित सेवा अधिक डिजिटल, सुरक्षित आणि नागरिकस्नेही होणार आहेत। पश्चिम महाराष्ट्रात सातत्याने पाऊस सुरू असतानाच पंढरपूर परिसरातील पंचगंगा आणि चंद्रभागा नदी पातळी वीर उजनीच्या धरणातून विसर्ग सुरू झालाय। उजनी आणि वीर धरणातून मिळून सुमारे 63,000 क्युसेक पाणी भीमात सोडण्यात येणार आहे। पंढरपूरमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। चंद्रभागा नदी कंट्रोलमध्ये आहे। प्रशासनाने नदी काठच्या वासियांना राजकीय शुल्क घेण्याची सूचना देखील दिली आहे। उजनी धरणाचा साठा सुमारे 77% असून सदर विसर्ग पालखी मार्गात संकट टाळण्यासाठी नियोजित आहे। नवी दिल्ली येथील नौदल हेडक्वार्टरमध्ये कार्यरत उपरी डिव्हिजन क्लर्क विशाल यादव याला राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने अटक केली आहे। तो पाकिस्तानच्या ISI सोबत संपर्कात असल्याचा गंभीर आरोप देखील आहे। यादव सोशल मीडियावरती प्रिया शर्मा नावाच्या पाकिस्तानी गुप्तहेरासोबत नियमित फोटो आणि मेसेजसह संपर्कात होता। त्याने ऑपरेशन सिंदूरच्या काळात देशाच्या रणनीतिक तपशिलांची माहिती इस्लामी गुप्तचर नेटवर्कला देखील दिली होती। आर्थिक तंगीमुळे ज्यामुळे तो ऑनलाईन गेमिंगमध्ये गुंतला होता आणि तो पैसे मिळवण्यासाठी जाणून बुजून देशद्रोह त्यांनी केलेला आहे। त्याला क्रिप्टोकरन्सी आणि बँकेच्या माध्यमातून पैसे मिळत होते। छत्रपती संभाजीनगरमधील रेल्वे स्टेशन रोडवरील जुने वेदांत म्हणजेच विट्स हॉटेल अखेर सिद्धांत कंपनीने 64 कोटींमध्ये खरेदी केले। हे न्यायालयाच्या आदेशानुसार लिलाव प्रक्रियेद्वारे विकल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश होते। 6 वेळा अयशस्वी लिलाव झाल्यानंतर 7व्या प्रयत्नात प्रॉपर्टीची किंमत स्थिर ठेवून अखेर यशस्वी निलाव करण्यात आलाय। विरोधक अंबादास दानवे यांनी अल्पबोलीदार घोटाळ्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशी मागितली। मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत लिलाव प्रक्रियेतून मागे हटल्याचंही वृत्त आहे। उजनी धरणातून सोलापूरला पुरवठा करणाऱ्या नवीन येणाऱ्या दुहेरी पाईपलाईन फुटली आहे आणि पाण्याचे 30 ते 40 फूट उंच फवारे उडतायत आणि महामार्गावरती पाणीच पाणी झालंय आणि त्यामुळे रस्त्यावर जमा झालेल्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। वाहन एकाच फाईलमध्ये मार्गक्रमण करताना दिसतायत। पुणे नगर महामार्गावरील वाघोलीत वाहतूक नियम मोडल्यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे। एका दिवसात 305 वाहनांवरती 50हून अधिक प्रकारचे दंड, सुमारे 2 लाखांचा तिकीट वसूल करण्यात आलंय। ट्रिपल सेटिंग, सिग्नल मोडणे, उलट्या दिशेने वाहन चालवणे तसंच अवैध पार्किंग अशा अनेक प्रकारचं उल्लंघन आढळून आलंय आणि वाघोली वाहतूक विभागाच्या पोलिसांनी 60 पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवली। पुण्यातील सराईत परिसरात एका गुंड समूहाने निम्नप्रमाणे गुन्हा घडवून आणलाय। एका आई आणि तिच्या मुलाच्या डोक्यावरती पिस्तूल धरून त्यांना धमकावण्यात आलंय, ज्यामुळे परिसरातील नागरिकात भीती पसरली आहे आणि त्याच वेळी गुंडांच्या समूहाने परिसरात 14 वाहनांची विनाश समान तोडफोड देखील केली आहे। खिडक्या फोडल्यात, टायर पंक्चर केलेत आणि दार देखील उखडली आहेत। घटना घडताना स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली। पोलीस फौजदारी ऑपरेशनद्वारे गुंडांचा शोध घेत आहेत आणि सायंकाळपासून अनेक आरोपींना ताब्यात घेण्याची शक्यता देखील आहे। पुणे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून गुन्ह्याचा तपास विनाशकारी आरोप, गुन्हेगारी धमकी, शस्त्रसहित गुन्हे अंतर्गत सुरू केलाय।